सध्या सगळ्यात प्रॉब्लेम काय आहे, की एक साधारणतः 30% फिमेलचे एक्स कमी असतात. त्यांचं AMH लेवल कमी असतं. हे सगळं जे काही पोल्युशन, मायक्रोप्लास्टिक, अर्बनायझेशन याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतोय. लो रिझर्व्ह आम्ही म्हणतो त्याला. म्हणजे त्यांचं जे वय असतं त्या मानाने त्यांचा एक्सचा साठा कमी असतो. इव्हन भारताचं मेनोपॉजचं वयसुद्धा अलीकडे सरकलं आहे. हा खूप म्हणजे मोठा प्रश्न आहे. पण PCOS म्हणजे ज्या काही पेशंट आहेत त्यांना हा प्रॉब्लेमच नसतो, कारण त्यांच्याकडे भरपूर एग्ज असतात. आम्ही ज्यांचे लो रिझर्व्ह आहे, ज्यांना एक्स कमी आहे, त्यांना काय सांगतो की यू प्रायोरिटाईज युअर प्रेग्नन्सी ओव्हर अदर फॅक्टर्स. म्हणजे तुमचं करिअर वगैरे थोडंसं बाजूला असू द्यात, आधी प्रेग्नन्सीसाठी बघा, मातृत्वाला थोडंसं प्राधान्य द्या किंवा तुमचे एग्स तरी फ्रीज करा. ठीक आहे. PCOS फिमेल्समध्ये एग्स खूप असल्यामुळे त्यांनी थोडंसं करिअर जरी बघितलं, थोडं उशिरा जरी प्रेग्नन्सी राहिली तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हा खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आम्ही असं म्हणतो की PCOS इज जॅकपॉट. म्हणजे तुमच्याकडे एग्स भरपूर आहे, त्यामुळे प्रॉब्लेमच नाही. तर हा पण आपण त्यांना कन्वे करणं खूप गरजेचं आहे.